हॅलो, मी हिरालाल भामरे, प्रॉपरली फ्रॉम धुळे, पुण्यामध्ये 1990 पासून आहे. आमचं फर्म व्हायटल फंड्स आहे. व्हायटल फंड्सचा अर्थ सिंपल आहे, इम्पॉर्टन्स तुमच्या गुंतवणुकीसाठी आम्हालाही तेवढाच महत्त्व आहे. बरोबर. त्यानंतर 2007 मध्ये एका इन्शुरन्स मित्रानेच म्युच्युअल फंडाची ओळख करून दिली आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड थ्रू SIP थ्रू लोकांचं आम्ही वेल्थ क्रिएशन करू शकतो हा विश्वास कुठेतरी निर्माण झाला. बरोबर. आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की 2007 ते आज 2025 या 17-18 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 1000 कोटीपेक्षा जास्त लोकांचे फंड्स मॅनेज करतो. मस्त. अराउंड 5000+ फॅमिलीजना आम्ही टच केलं आहे. प्राऊडली से पीपल्स आर क्रिएटिंग द ह्यूज वेल्थ थ्रू व्हायटल फंड्स. व्हायटल फंड्स सपोर्टिंग द पीपल्स इन ऑल द वे, नॉट ओनली म्युच्युअल फंड SIP, कारण आमचा स्लोगनच आहे इन्व्हेस्टमेंट मॉल फॉर ऑल. तुमच्या पैशांशी रिलेटेड कुठलाही प्रश्न घेऊन या. मग तुमच्याकडे कर्ज असेल, कर्ज परतफेड करायची असेल, कर्ज हवं असेल, गुंतवणूक करायची असेल, विमा काढायचा असेल, स्वतःचा काढायचा असेल, टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल, मुलाबाळांचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, तुमचे एखादे वडिलोपार्जित पुढच्या अगोदरच्या पिढीने फिजिकल शेअर्स घेतले असतील जे ज्या डिमॅटरलाइज झाल्याशिवाय तुम्हाला एनकॅश करता येत नाही, ते आम्ही एनकॅश करून द्यायचं काम करतो. बरोबर. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करून देतो. दॅट मीन्स वन स्टॉप सोल्युशन फॉर द मनी. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्याच्याच बरोबर ह्या दिग्गज लोकांबरोबर गप्पा मारताना आपण त्यांच्या ज्ञानाचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल ह्याच्याबद्दल आपण खूप काही गोष्टी जागरूकपणे आता सध्या करतो आहोत. आज असेच एक तज्ज्ञ आपल्याबरोबर आलेले आहेत, हिरालाल भामरे सर. खूप छान वाटतंय सर आज तुम्हाला इथे पाहून. आणि खूप दिवसांनी आमच्याकडे फायनान्स बद्दल बोलायला आज कोणीतरी आलेला आहे, तर त्याच्याबद्दलही खूप खूप थँक्यू. आणि आज आपण जसं आपला एपिसोड पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्याकडून खूप ज्ञान मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. शुअर. येस. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल? हॅलो, मी हिरालाल भामरे, प्रॉपरली फ्रॉम धुळे, पुण्यामध्ये 1990 पासून आहे. म्हणजे अराउंड 35 इयर्स मी पुण्यामध्ये वास्तव्य करतोय. या पुण्यामध्ये आलो शिक्षणासाठी. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही एज्युकेशन घेतलं. पुढे घरातली आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे एक पार्ट टाइम जॉब घेतला. आणि त्या पार्ट टाइम जॉब करत असताना शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न केला. वी आर इन मॅथमॅटिक्स स्टुडंट्स. ग्रेट. शिक्षण करत असतानाच जो जॉब केला त्या जॉबमध्ये दुर्दैवाने 1990 डिसेंबरमध्ये ॲक्सिडेंट झाला. पण तो ॲक्सिडेंट आमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी और प्रेरणा ठरली. येस येस येस. कारण तिथे एक मेसेज दिला की जीवावर आलो होतो पण हातावर गेला. बरोबर बरोबर. म्हणजे आपण काहीतरी कोणातरी देवाचे आभारी आहोत. आणि त्यातनं मग मी एक वेगळ्या अँगलने आयुष्याला बघायचा दृष्टिकोन बदलला. येस. नोकरी करत असताना कुठेतरी वाटत होतं किती वर्ष करायची, कोणाची नोकरी करायची, स्वतःचं अस्तित्व काय. बरोबर. आणि दॅट्स द रिझन पत्नी डिलिव्हरीला गेलं असताना पार्ट टाईममध्ये LIC एजन्सी चालू केली 1997. बरं. 15 रुपये फ्री ऑफ कॉस्ट होती, विदाउट एक्झाम. येस येस येस. पण ते LICमध्ये एजन्सीमध्ये तेवढं स्वारस्य म्हणा किंवा काय जाणवलं नाही. एक सर्टन लेवल क्लब मेंबरशिपपर्यंत आम्ही गेलोत. त्यानंतर 2007 मध्ये एका इन्शुरन्स मित्रानेच म्युच्युअल फंडाची ओळख करून दिली. 2007 मध्ये आम्ही परीक्षा दिली, म्युच्युअल फंडची ओळख करून घेतली आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड थ्रू SIP थ्रू लोकांचं आम्ही वेल्थ क्रिएशन करू शकतो हा विश्वास कुठेतरी निर्माण झाला. बरोबर. आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की 2007 ते आज 2025 या 17-18 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 1000 कोटीपेक्षा जास्त लोकांचे फंड्स मॅनेज करतो. मस्त. अराउंड 5000+ फॅमिलीजना आम्ही टच केलं आहे.
परंतु शेवटी हा व्यवसाय म्युच्युअल फंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, SIP लोकांसाठी नवीन आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला हडपसर ते देवरोडपर्यंत 500 रुपयाच्या 100 रुपयाच्या SIP साठी जावं लागायचं. आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणा किंवा AMFI म्हणा, SEBI म्हणा, लोकांना जागरूकता देते. म्युच्युअल फंड सही हे कॅम्पेन चालवत आहे. अवेअरनेस खूप वाढलेला आहे. अँड दॅट्स द रिझन people are investing more and more and more in the SIPs and mutual fund. Yes. Proudly say people are creating the huge wealth through vital funds. Yes. आमचं फर्म vital funds आहे. vital funds अर्थ सिंपल इम्पॉर्टन्स तुमच्या गुंतवणुकीसाठी आम्हालाही तेवढाच महत्व आहे. बरोबर. That's the reason vital funds supporting the peoples in all the way, not only mutual fund SIP. कारण आमचा स्लोगनच आहे येस, इन्व्हेस्टमेंट मॉल फॉर ऑल. वा, तुमच्या पैशांशी रिलेटेड कुठलाही प्रश्न घेऊन या. मग तुमच्याकडे कर्ज असेल, कर्ज परतफेड करायची असेल, कर्ज हवं असेल, गुंतवणूक करायची असेल, विमा काढायचा असेल, स्वतःचा काढायचा असेल, टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल, मुलाबाळांचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, तुमचे एखादे वडिलोपार्जित पुढच्या अगोदरच्या पिढीने फिजिकल शेअर्स घेतले असतील जे ज्या डिमॅटरलाइज झाल्याशिवाय तुम्हाला एनकॅश करता येत नाही, ते आम्ही एनकॅश करून द्यायचं काम करतो. बरोबर. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करून देतो. दॅट मीन्स वन स्टॉप सोल्युशन फॉर द मनी. क्या बात, खूप छान सर. आतापर्यंत म्हणजे 2007 पासून तुम्ही ह्या गोष्टीची सुरुवात केली आणि 97 पासून तुम्ही ऑलमोस्ट या सगळ्यामध्ये होतात. आम्ही आता या म्हणजे 2023 पासून आम्ही ऍक्च्युअल मध्ये ह्या गोष्टी आता शिकतो आहोत. खूप लेट या गोष्टी शिकायला मिळाल्या. पण आता सुद्धा जेव्हा आपण लोकांबरोबर डील करतो तेव्हा एक 90% लोकांना बेसिक्स पासून आपल्याला सांगावं लागतं. ट्रू. जे म्हणजे माझ्यापर्यंत तरी येत आहेत ते लोक. तुम्ही 2007 पासून म्हणजे तेव्हा तर काहीच नव्हतं किंवा ऍक्च्युअल मध्ये जे आता आपल्याला ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात ते तेव्हा तुम्ही कसं मॅनेज केलं? महत्वाचा मुद्दा काय झाला 2007 मध्ये, ज्या व्यक्तीने मला अपॉर्च्युनिटी दाखवली की म्युच्युअल फंड हे काहीतरी गुंतवणुकीचा प्रकार असतो आणि हा शेअर मार्केट रिलेटेड असतो. आणि आय एम फॉर्च्युनेट की माझी ओळख एक भारतातला नॅशनल डिस्ट्रीब्युटर, यू कॅन से नंबर 1 डिस्ट्रीब्युटर NJ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मला बोर्ड धरून शिकवलं म्युच्युअल फंड काय असतं. कारण काय त्याच्या अगोदर मला एम फॉर म्युच्युअल फंड म्हणतात पण एम फॉर मनी त्यातनं मिळू शकतो हे माहीत नव्हतं. बरोबर. सो क्रेडिट गोज टू डायरेक्टली इनडायरेक्टली टू द NJ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्या गोष्टीतनं एक लक्षात आलं मला त्यावेळेस की जर मला पैसा हवा असेल, लोकांना पैसा मिळवून द्यायचा असेल तर असं एखादं ऑप्शन्स अवेलेबल पाहिजे की जे तुम्हाला महागाईला बीट करतं. बरोबर. कारण का आज तुम्ही महागाईचा दर जर बघितला इट इज अराउंड 6 to 7%. तुमचे जे गॅरंटेड प्रॉडक्ट्स आहेत, बँक FD असू द्या, PPF असू द्या, पोस्टल असू द्या, और इवन लँड और गोल्ड, इट इज सिंगल डिजिट रिटर्न्स. 2007-15 वर्षापूर्वी सुद्धा तीच परिस्थिती होती. बँक FDचे रिटर्न्स 8-9% होते पण महागाई पण 8-9% होते. म्हणजे याचा अर्थ काय होतं, एक सिंपल कॅल्क्युलेशन, तुम्ही जेवढे कमवतात ते तुमच्या महागाईतच जातात. म्हणजे महागाई, इन्फ्लेशन हा जो प्रकार आहे इट इज अ सायलेंट किलर फॉर यू. मग तुम्ही कमवले काय? बरोबर. कारण का डायरेक्टली इनडायरेक्टली हा आपला भ्रम असतो की मला गॅरंटेड 7% मिळतात, बट इट इज नॉट द गॅरंटी. कारण का तो इन्फ्लेशन, तो गॅरंटी तुमची खाऊन जातो. सेकंड थिंग एक लक्षात आलं, रिस्क, येस रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे. आणि लोकांना शेअर मार्केटबद्दल थोडेफार डाऊट्स, क्वेश्चन, क्वेरी येस असतात. पण एक जर आपण अनालाइज केलं, थोडाला स्वतःला प्रश्न केला, सकाळी उठल्यापासून मी टूथपेस्ट वापरतो टिल गुड नाईट वडी मध्ये मी काही प्रॉडक्ट्स वापरतो, काही सर्व्हिसेस युटिलाइज करतो. त्या सगळ्या प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या और सर्व्हिस देणाऱ्या ऑर्गनायझेशन शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. मग त्या कंपन्या बुडणार आहेत का? तुमचं SBI मध्ये जर अकाउंट असेल आणि SBI बँकेत तुम्हाला गॅरंटेड 7% आज FD मिळते, बरोबर, तुमचा SBI बँकेवर विश्वास आहे म्हणून तुम्ही बँकेत FD केलेत. मग SBIच्या शेअरमध्ये गुंतवायला काय हरकत आहे? कारण तुमच्या कष्टाचा पैसा, घामाचा पैसा जो तुम्ही या बँकेमध्ये गॅरंटेड म्हणून 7% अर्न करतात, पण त्याच बँकेचा शेअर घेतला तर काय हरकत आहे? कारण का तुमचा विश्वास आहे. बरोबर.
ते लक्षात आल्यानंतर ही ओळख आम्ही लोकांना करून द्यायचा प्रयत्न केला, सुरुवात केली. त्यांना रिअलाईज केलं की बाबांनो, तुम्ही जे सोन्यामध्ये गुंतवतात, रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात, FD मध्ये गुंतवतात, पोस्टामध्ये टाकतात, पण त्याच्यावर तुम्ही कमवता किती? ऑन पेपर तुम्हाला 7, 8, 9% दिसतात, पण रियालिटीमध्ये 1% or 2%, कधी कधी तर मायनस जातात. दॅट मीन्स आपली ग्रोथ होत नाही. तुमची माझी ग्रोथ का होत नाही? बिकॉज वी आर गोइंग थ्रू G फॉर ग्रोथ, G फॉर गॅरंटी. कारण मी रिस्क घेत नाही. बरोबर. त्यातल्या त्यात एक मराठी माणूस, महाराष्ट्रीयन जर विचार केला तर तो रिस्क घ्यायला कधी तयारच नसतो. मग जर मला रिस्क घ्यायचीच नसेल तर मला रिवॉर्ड कसं मिळेल? हो, श्रीमंत सगळ्यांना व्हायचंय पण रिस्क कुणालाच नाही घ्यायची आहे. मी असं म्हणेल, हीच गोष्ट वेगळ्या अँगलमध्ये सांगेल किंवा तरुणांना उद्देशून मी ही गोष्ट इथं मुद्दाम नमूद करेल. प्रत्येकाला गर्लफ्रेंड हवी आहे, पण घरच्यांना सांगायचं नाहीये. ती रिस्क घ्यायची नाहीये. बरोबर. कसं तुम्ही आनंद घेऊ शकाल? बरोबर. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, रिस्क घ्यायची नाहीये. हाऊ इट पॉसिबल? बरोबर. आणि एक जर इतिहास बघितला, एनीबडी ज्यांनी रिस्क घेतली आहे, ज्यांनी इक्विटी मार्केट, शेअर मार्केटचा गुंतवणूक केलेली आहे, तोच पुढे गेलेला आहे. वर्ल्ड वाईड वॉरन बफेटचं सुद्धा तेच म्हणणं आहे. इंडियन वॉरन बफेट, राकेश झुनझुनवालांनी पण तेच सांगितलंय. बरोबर आहे. जितक्या पोर्टफोलिओ आपण मोठे झालेले पाहतोय ते सगळे रिस्क घेतलेले आहेत. बरोबर. आणि आज लोक शेअर मार्केटला घाबरतात. येस, शेअर मार्केटमध्ये खरंच पैसा नुकसान होतं. बरोबर. कारण का? तुमचा आमचा अभिमन्यू होतो. बरोबर. महाभारताचे अभिमन्यू कॅरेक्टर सगळ्यांना माहिती आहे. ही नोज द एंट्री. बरोबर. एक्झिट माहित नाही. शेअर मार्केटमध्ये एक्झॅक्टली हेच होतं. तुम्ही कोणाच्या तरी सल्ल्याने, कोणाच्या तरी मार्गदर्शनाने, आलेल्या टिपने, टीव्हीवर बघितलेल्या बातमीने गुंतवणूक करतात, एंट्री घेतात. पण तुम्हाला कोण सांगणार तो शेअरमध्ये बाहेर कधी पडायचं? बरोबर आहे. राईट. आणि दॅट्स द रिझन आम्ही लोकांना सांगतो की बाबा रे, तुम्ही शेअर मार्केटच्या नादाला न लागता, शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट गुंतवणूक न करता, जर तुमच्याकडे वेळ नसेल अभ्यासाला, म्युच्युअल फंड थ्रू सुरुवात करा. कारण का? म्युच्युअल फंडमध्ये तुमच्यासाठी कोणीतरी अभिमन्यू आहे. बरोबर. एक फंड मॅनेजर असतो. त्या ठिकाणी आमच्यासारखे ॲडवायझर तुमचे हँड होल्डिंग करतात. बरोबर. तुम्हाला गाईड करतात की बाबा रे, तुम्ही आता गुंतवणूक ठेवा, गुंतवणूक कंटिन्यू करा, गुंतवणूक प्रॉफिट झाला असेल किंवा तुमची गोल फुलफिल झाला असेल, गरज पूर्ण झाली असेल, पैसे विड्रॉ करा. बरोबर. कारण याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. कोविडमध्ये 2020 ज्या लोकांनी 2019ला पैसे गुंतवले, ते एक्झाम्पल लाखभर रुपये, त्यांचे 2020मध्ये 50,000 झालेत. बरोबर. घाबरलेत, काढून घेतलेत. पण त्या ठिकाणी जर तुम्ही पेशन्स दाखवले असते, त्या ठिकाणी तुम्ही जर होल्ड केलं असतं, त्या ठिकाणी आमच्यासारख्या कोणी मार्गदर्शन घेतलं असतं, 2021 मध्ये परत 1 लाख रुपये झालेत. बापरे. पण झालं काय? संयम, पेशन्स नव्हते आपल्याकडे. व्हाईस वर्सा, ज्याला वेळ दिलेला आहे गुंतवणुकीसाठी, ज्यांनी 5-7 वर्ष इन्व्हेस्ट केलेले आहेत. कोविडचंच एक्झाम्पल घेऊया. ज्यांनी 2015 मध्ये गुंतवले होते, त्यांचे 2020 मध्ये 2 लाख रुपये झाले होते. बरोबर. बट बिकॉज ऑफ कोविड त्यांचे परत 1 लाख रुपये झाले. म्हणजे प्रिन्सिपल, त्यांनी अजून 1 वर्ष संयम दाखवला, 21 मध्ये 2 लाख रुपये झालेत. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झालं? शेअर मार्केट और म्युच्युअल फंड आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. इन शॉर्ट आम्ही म्हणतो, इफ यू हॅव अ P फॉर पेशन्स, यू विल गेट द P फॉर पैसा. बरोबर. तुमच्याकडे संयम नाही, पैसा नाही. आणि पेशन्स ही गरज आहे. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये गरज आहे. इफ यू आर मॅरिड, 5-7 वर्ष झालेत लग्नाला, संयम लागतो. बरोबर. कधी ना कधी दोघांचं वाचतं. नक्कीच. काय होतं, एंड ऑफ द डे, इव्हिनिंगला तुम्ही जर परत आला, विचार केला कुठं सुरुवात झाली होती, काहीच कळत नाही. पण ज्याने संयम दाखवला, जो शांत राहिला, मिळत काही नाही पण पीस ऑफ माइंड मिळतं. इट्स अ नॅचरल प्रिन्सिपल. आणि हेच ऍप्लिकेबल होतं तुमच्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा. मस्त. खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सर तुम्ही ह्या गोष्टी सांगता आहात. म्हणजे मी असा कधी विचार नव्हता केला. नेहमी कसं होतं, पैशाबद्दल विचार करायला गेलं किंवा गुंतवणुकीबद्दल विचार करायला गेलं की आधीच घाबरायला होतं की इतक्या कन्सेप्ट असतात आणि मग त्या कन्सेप्टमध्ये पैसे गुंतवायचे कसे, डॉक्युमेंटेशन असतं, बँकचे रूल्स रेग्युलेशन्स असतात, त्याच्यानंतरही आपण टाकल्यानंतर त्याच्यावरती लक्ष ठेवणे किंवा आता तुम्ही जसं म्हणालात काढायचेत कधी ते माहिती नसतं. या सगळ्या गोष्टी शिकायच्या नादामध्ये
मध्ये लोक म्हणतात नको, इथे जायलाच नको, आपण जे कमवतोय ते म्हणजे एक्स्ट्रा कमवूयात, एक्स्ट्रा मेहनत करूयात आणि मग श्रीमंत होऊयात. पण ते एका सर्टन लिमिट पर्यंतच फक्त तुम्ही करू शकता, कारण एखाद्या माणसाकडे फक्त 24 तास असतात, त्याच्यातले पण तो 8च तास काम करू शकतो, जास्तीत जास्त 12 तास करेल, पण त्याच्यावरती तो नाही करू शकत. आणि हा गुंतवणूक हा असा भाग आहे जिथे तो व्यक्ती त्याचे पैसे डबल, टिपल, चौपल एकाच दिवशी काम करण्यामध्ये घालवू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत, नाही तर ऍटलिस्ट तुमच्यासारखे लोकांचं हँड होल्डिंग घेतलं पाहिजे, जे आम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकतील. मला एक दोन कन्सेप्ट तुम्हाला सर विचारायला आवडतील. आमच्या ऑडियन्सला SIP म्हणजे काय हे तुम्ही सांगावं. परफेक्ट. मगाशी मी जसं बोलत होतो की म्युच्युअल फंड्स, SIP, शेअर मार्केट. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 2 प्रकारे पैसे गुंतवता येतात. एक तुम्ही एक रकमे, ज्याला आपण बँकेत FD म्हणतो, आम्ही म्युच्युअल फंड त्याला लमसम्स म्हणतो. बरोबर. तुम्ही एकदाच गुंतवू शकता. एकदा तुम्ही 1000 रुपये, 10,000 रुपये, लाखभर रुपये, करोड रुपये, तुमचा खिसा जेवढा अलाव करतो तुम्ही गुंतवणूक करू शकता. बरोबर. पण ज्याच्याकडे पैसा नाही त्याने काय करावं? पण त्याचं जर रेग्युलर इन्कम असेल, तो पगारदार असेल, त्याला दर महिन्याला पगार मिळतोय, तो बँकेत RD सारखं दर महिन्याला गुंतवणूक करू शकतो. त्यालाच आम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो. SIP इज नथिंग बट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. त्यातनं काय करतो आपण, थेंबे थेंबे तळे साचे या तत्वाप्रमाणे दर महिन्याला थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करत जातो. एक्झाम्पल घ्या, समजा कोणी नोकरी लागल्यानंतर 10,000 रुपये महिन्याला गुंतवणूक सुरुवात केली, त्याचा X अमाऊंट सॅलरी आहे आणि त्याने दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवणूक केली, म्हणजे वर्षाला त्याचे 1,20,000 होतील. 1,20,000 एक रकमे काढणं, त्याच्यापेक्षा 10,000 रुपये दर महिन्याला काढणं सोपं आहे. बरोबर. म्हणजे इट इज कॉल्ड एज अन SIP, सिस्टमॅटिक आय फॉर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बरोबर. सगळ्यात महत्वाचं SIP मध्ये काय होतं की हा EMI नाहीये, आय फॉर इन्स्टॉलमेंट नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणाला बांधेल नाही. बरोबर. SIP मध्ये तुम्हाला काय करता येऊ शकतं, तुमचा हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन असल्यामुळे जर आज तुम्ही 10,000 ने स्टार्ट केली, उद्या तुम्हाला वाटलं की फायनान्शियल चॅलेंजेस आहेत, मला 10,000 रुपये भरणं शक्य नाही, तुम्ही रिड्यूस करू शकतात. बरोबर. 4-6 महिन्यासाठी पॉज घेऊ शकतात. तुमचं एखादं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालं असेल ज्याच्यामध्ये गुंतवणूक जास्त झाली आहे, तिथं तुम्ही स्टॉपही करू शकतात. बरोबर. पार्शियल विड्रॉ करू शकतात. बरोबर. व्हाईस वर्सा, उद्या तुम्हाला कॉन्फिडन्स आला, तुमचा पगार वाढला, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळाला, तुम्ही SIP वाढवू सुद्धा शकतात. बरोबर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आम्ही स्ट्रॉंगली रिकमेंड करतो, ही तुमची SIP तुमच्या एखाद्या फायनान्शियल गोल, आर्थिक गोष्टीसाठी रिलेट करावी. उदाहरणार्थ तुमचा बेबी आज 5 वर्षाचा आहे आणि त्याचं हायर एज्युकेशन करायचं आहे. हायर एज्युकेशन वयाच्या 18-20 पासून आपल्याला जास्त पैसे लागतात. बरोबर. तुम्ही डिसाईड करा की आज मी त्या बाळाचं हायर एज्युकेशन करायचं म्हटलं तर किती खर्च येईल. एक्झाम्पल 10 लाख रुपये. बरोबर. मी याचा अर्थ 15 वर्षानंतर त्याला 10 लाखामध्ये शिक्षण होणार नाही. मग त्याला किती लागतील, एज्युकेशन इन्फ्लेशन प्रमाणे तुम्ही त्याचं कॅल्क्युलेट करा आणि त्या रकमेसाठी डिसाईड करा आजपासून मला गुंतवणूक किती करायची. आज तुम्ही 5,000 ने जरी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली त्या बाळाच्या शिक्षणासाठी, त्याचं हायर एज्युकेशन तुम्ही विना झंझट, विदाउट एज्युकेशन लोन सहज करू शकतात, हसत खेळत करू शकतात, सब्जेक्ट टू इफ यू प्लॅन. बरोबर. तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही गुंतवणूक कशासाठी करता. लाईकवाईज तुम्ही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतात. आज तुम्ही 30 मध्ये असाल, 35ला टच झालात, मुलं शाळेत जायला लागलीत, पण 20 वर्षांनी 25 वर्षांनी तुमचं रिटायरमेंट येणार आहे. आणि आजकालचा ओव्हरऑल सिनियर जर बघितला आपण तर पेन्शन नाहीये. महागाईमुळे तुमचा दर महिन्याचा खर्च वाढत जाणार आहे. आज जर तुमचा महिन्याचा खर्च 50 रुपये असेल तर 25 वर्षांनी तुम्हाला वाटतं का 50च राहील. डेफिनेटली वाढणार. मे इट विल गो अराउंड 2.5 lakhs a month. 4 ते 5 पटीने आपला खर्च वाढलेला आहे. आणि त्यावरची बॅड न्यूज काय असते मॅडम, उत्पन्न बंद झालेलं असतं. जगायची तर इच्छा आहे. बरोबर. 2.5 लाख रुपये महिन्याला आणणार कुठून. अजून एक लोकांचा भ्रम असा आहे की आजकालची मुलं वागवत नाही. बरोबर. मी म्हणेल हा भ्रम आहे. मी मुलांच्या साईडने बोलेल, मुलांनी का वागवायचं आपल्याला, कारण का मुलांना आपण सवय लावून ठेवली की आम्ही लाईफस्टाईल, बरोबर, आपण त्यांचे खर्च वाढवून ठेवले. बरोबर. तुम्ही आम्ही तुमचं बालपण बघा, जे मला सायकलीवर किंवा पायी शाळेत जात होतो, तुम्ही आम्ही आज मुलाला बुलेट घेऊन देत आहे. मग त्याची पण रिटायरमेंट असेल, त्याचा खर्च त्या प्रमाणात वाढलेला असेल. दॅट मीन्स इनडायरेक्ट मेसेज आहे की तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग स्वतः करायला पाहिजे. ही SIP ने करता येणं शक्य आहे. आणि तुम्ही जो मला SIPचा प्रश्न केला की
कन्सेप्ट ऑफ SIP. थंबे थंबे तळे साचे मी ह्या मार्गाने सांगेल. यात तुम्हाला जेवढी शक्य आज आहे, इव्हन आय से ₹1000 अ मंथ स्टार्ट करा. सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं तुमचं इन्कम वाढतं तसं तुम्ही SIP टॉपअप करा. दर वर्षाला 10%, 15%, 20% वाढवू शकतात. बरोबर. त्याने काय होईल, तुमची वेल्थ एक्सपोनेन्शियली जनरेट होईल. बरोबर. खूप प्रमाणात वाढेल. मस्त. येस येस. SWP म्हणजे काय सर? SWP हा कन्सेप्ट एक्झॅक्टली SIPचा उलटा आहे मॅडम. ओके. शब्दशः घ्या, SI फॉर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. SWPचा शब्दशः अर्थ आहे SWW फॉर विड्रॉल प्लॅन. ओके. तुम्ही कमवत्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्कम करता आहात त्यावेळेस I फॉर इन्व्हेस्टमेंट करा, पैसे अक्युमुलेट करा. ज्या दिवशी तुमचं इन्कम बंद होईल, ज्या दिवशी तुम्ही रिटायर होईल, त्या दिवशी W फॉर विड्रॉल स्टार्ट करा. ओके. एक्झाम्पल देईल. समजा तुम्ही आज ₹10,000 पर मंथ बाजूला ठेवलेत फॉर द नेक्स्ट 30 इयर्स. येस. तुमचे पैसे हार्डली 36 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होते. कॅन यू इमॅजिन या 36 लाखाचं 30 वर्षामध्ये मोर दॅन 3 करोड होतात. बरोबर. आणि ते 3 करोड ॲज अ पेन्शन म्युच्युअल फंड SWP मध्ये तुम्ही कंटिन्यू केलेत, तुम्हाला त्यावेळेस 2 लाख रुपये महिना पर मंथ मिळू शकतो. कारण का तुमचा आज ₹50 खर्च त्यावेळेस 2-2.5 लाख रुपये झालेला आहे. आणि गुड न्यूज आहे की तुमचा जो 3 कोटी रुपये कॉर्पस जमा झाला आहे त्याच्यावर तुम्हाला महिन्याला 1.5-2 लाख रुपये मिळून सुद्धा 3 कोटी पण वाढत जातात. आज बरीचशी लोक पेन्शनसाठी काय विचार करतात, मी घर घेतो, भाड्याने देतो, मी पोस्टात टाकतो, EMIs करतो, बरोबर, मी इन्शुरन्स कंपनीचा पेन्शन प्लॅन घेतो, त्यात मला दर महिन्यामध्ये. बट या सगळ्या गोष्टींमध्ये अडचण काय येते, लिक्विडिटी नसतं. इमॅजिन करा तुमच्याकडे आजच्या डेटला 1 कोटीचं घर आहे, तुम्हाला 40,000 रुपये रेंट येत आहे. बरोबर. बट इमॅजिन तुम्हाला इमर्जन्सी 5 लाख रुपये लागलेत. त्या 1 कोटीच्या घरातलं ना तुम्ही बाथरूम विकू शकत ना गॅलरी विकू शकत, नाही विकू शकत. वेळेस ते जर म्युच्युअल फंड मध्ये 1 कोटी रुपये असते, तुम्हाला 50,000 5 लाख रुपये कधीही कस काढता येतात. सेकंड, ते जे 40 रुपये पेन्शन आहे ते महागाईने थोडंफार वाढेल, पण तुमचा खर्च जर वाढला, मेडिकल एक्सपेन्सेस वाढलेत, बरोबर, भले त्या घराची किंमत उद्या भविष्यात 2 कोटी होणार, पण आज जर तुम्हाला 40,000च्या ऐवजी 50,000 रुपये पर मंथ खर्चाची गरज असेल, ते रेंटवाला देणार नाही, बरोबर, SWP वाला देऊ शकतो. कारण जशी SIP मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे तशी तुमची SWP मध्ये सुद्धा फ्लेक्झिबिलिटी आहे. कारण का मी तुम्हाला बोलताना काय म्हटलं की जे तुम्ही गुंतवलेत त्याचं कॅपिटलही वाढतं. बरोबर. ते कॅपिटल कोणाला मिळणार आहे, आपल्या मुलांना. मी या 60ला रिटायरमेंट SWP चालू केली, 25 वर्षांनी माझं वय 85 असेल, बरोबर, म्हणजे माझ्या मुलांचं वय पण 50-60 असेल, तेही स्टेबल असतील, मग त्यावेळेस त्यांना 3 कोटी मिळालं काय 30 कोटी मिळालं काय फरक पडतो. तुमचा पैसा तुम्ही युटिलाइज करू शकतो. बरोबर. तुम्ही कमवलेला पैसा तुमच्या स्वतःसाठी वापरा. आयुष्यभर पैसे कमवत कमवत तुम्ही जर कुठे फिरायला गेला नसाल, उतार वयात 4 धाम करा. भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरून या. बरोबर. इच्छा असेल फॉरेन ट्रिप करा. बरोबर. बट तुमचा पैसा SWP थ्रू तुम्ही स्वतःसाठी युटिलाइज करू शकतात आणि पुढच्या पिढीला लिगसी पण सोडून जाऊ शकता. बरोबर, बरोबर, जे दुसऱ्या गोष्टीमध्ये शक्य नाही. येस येस येस. दॅट्स द रिझन आम्ही स्ट्रॉंगली रिकमेंड करतो, डू SIP वेन यू आर अर्निंग, स्टार्ट SWP वेन यू स्टॉप अर्निंग. ओके. खूप छान तुम्ही त्याच्यातला डिफरन्स सांगितला. आतापर्यंत मी इतका वेळा ही गोष्ट ऐकली आहे, पण खूप वेळा ह्या कन्सेप्टमध्ये खूप क्लिअरिटी येत नाही. पण हे बरोबर आहे, जे जोपर्यंत कमवताय तोपर्यंत तुम्ही पैसे गोळा करा. बरोबर. एकदा तुमचं अर्निंग बंद झालं तुम्ही विड्रॉल स्टार्ट करा. येस 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 येस. मस्त. कधीपासून सर आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे, किंवा किती यंग असताना आपण ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय? मी म्हणाल, थँक्स हा क्वेश्चन तुम्ही मला केलात. इट्स अ रिअली 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 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या प्रश्नाचं इमिजिएट आन्सर मी असं देईल तुम्हाला, ज्यावेळेस तुमचा बेबी कमवायला सुरुवात करतो डे 1, बरोबर, पहिल्या पगारापासून मुलाने मुलीने गुंतवणूक सुरू केली पाहिजे. त्याचा फायदा असा होतो, गुंतवणुकीला जेवढा वेळ तुम्ही जास्त द्याल तेवढी वेल्थ जास्त क्रिएट होत आहे. बरोबर. याला डिटेल सांगायच्या अगोदर एक एक्झाम्पल देईल तुम्हाला. अकबर बिरबलचं 1 दाण्याच्या 64 घराचं एक्झाम्पल सगळ्यांना माहिती असेल. तिथं ज्या कोणी व्यक्ती होता त्याने अकबराला काय विचारलं,
64 घरामध्ये सुरुवात एका दाण्याने करा, प्रत्येक घरात तुम्ही डबल करत जा आणि असे 64 घरापर्यंत येईपर्यंत जे काही धान्य गोळा होईल ते माझं होईल. ही गोष्ट जर तुम्हाला आठवत असेल करून बघा. बिचारा त्या अकबर राजाला सगळ्या परिसरातलं धान्य गोळा करावं लागला तरी सुद्धा ते फुलफिल झालं. लाईकवाईज तुम्ही तुमची SIP कामाला लागल्या सुरुवात केली, मग ती 1000 रुपयाची असू द्या, 10,000ची असू द्या, 50 रुपयाची असू द्या, पहिली 5 वर्ष तुम्ही गुंतवणूक करा आणि ते पैसे जमा झालेले रिटायरमेंटपर्यंत होल्ड केलेत. तुमचं रिटायरमेंटची सोय, SWPची सोय आरामात होत आहे. एक्झाम्पल देतो. आजकाल प्रत्येक तरुणीला अराउंड 50-60 हजाराच्या दरात असतो पहिला पगार मिळतो. बरोबर. मी रिकमेंड करतो, इव्हन पालकांना विनंती करेल, पाल्याची इमिजिएटली 50 ते 60% अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट SIP लगेच सुरू करा फॉर द नेक्स्ट 5 years ओनली. बरोबर. एक्झाम्पल, कोणी 25,000 रुपयाची SIP पर मंथ स्टार्ट केली, वर्षाचे 3 लाख रुपये गोळा होतात, 5 वर्षामध्ये 15 लाख होतील. 15 लाखाची मार्केट व्हॅल्यू से एक्झाम्पल 5 वर्षांनी 20 लाख रुपये झाली ॲट द रेट ऑफ 12% प्लस. ते 20 लाख रुपये त्यांनी पुढची 30 वर्ष, कॅन यू इमॅजिन दॅट 20 lakhs विल बिकम अराउंड 2.5 to 3 crores. 30 वर्ष मी काय अकाउंट केले, 22-23 ला कोणीही मुलगा मुलगी कमवायला सुरुवात करतो. से एक्झाम्पल 25 ला स्टार्ट केला, 25 ते 30 5 वर्ष गुंतवणूक केली, 30 ते 60 होल्ड केली, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग होतं. म्हणजेच काय, यू इन्व्हेस्ट 25,000 रुपीज अ मंथ, गेट पेन्शन 2.5 lakhs पर मंथ, ओनली 5 years. बरोबर. याच्यामध्ये मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेल, मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनी मुलांना कंपल्सरी करावा. कारण का, ज्यावेळेस पहिला पगार स्टार्ट होतो, कामाला लागतो, त्यावेळेस कुठल्याही पाल्याला लॉजिंग बोर्डिंगचा खर्च नसतो. सब्जेक्ट टू तो जर बाहेर शहरामध्ये जर गेला कामाला तर आणि तरच, पण खर्चाची सवय नसते. त्यामुळे ही जबाबदारी मी म्हणेल मुलांपेक्षा पालकांनी निभावावी. त्यांना जर त्यांच्या मुलांचं भवितव्य खरंच चांगलं हवं असेल. बरोबर बरोबर. मस्त सर. खूप छोटा प्लॅन आहे, खूप छान पद्धतीने ओनली 5 years. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे खूप वेळा असं होतं की कामाला लागतात मुलं, 20-21व्या वर्षी कामाला पण लागतात, 10-15 हजार रुपयापासून सुरू पण करतात, एका सर्टन लिमिट पर्यंत ते पोहोचतात पण त्या पैशांचं करायचंय काय हे काही लक्षात येत नाही. रोजच्या खर्चांमध्ये ते निघून जातं, इकडे पार्टी तिकडे पार्टी, संपला विषय. बऱ्यापैकी लोकांचं म्हणजे 30 to 40s मध्ये असलेल्या लोकांचं सुद्धा असंच होतं की कमवतोय पण जातोय कुठे काही कळत नाही. कारण जसे जसे ते कमवतात तसे तसे घरात नवीन पडदे, नवीन हे नवीन ते, असं सगळं सुरू होऊन जातं. सो कधी असं ते विचार नाही करत की 25,000 रुपये आपण ठेवले पाहिजेत बाबा, किंवा हे केलं पाहिजे, किंवा जे ट्रॅडिशनल प्लॅन्स असतात ते चुकून त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्या ट्रॅडिशनल प्लॅन्स मध्ये ते जातात, गुंतवणूक अडकून पडतात. हो. आणि मग 2-3 वर्षांनंतर लक्षात येतं की अरे आपण हे करायच्या ऐवजी हे करायला हवं होतं. पण तोपर्यंत तो वेळ जो असतो, जो आपल्याला इनकॅश करायचा, तो निघून गेलेला असतो. खूप महत्वाचा पिरियड निघून जातो. येस. आमच्या सगळ्या इन्व्हेस्टर्सला सर तुम्ही काय एक छान टिप द्याल? टिप किंवा इन शॉर्ट जर मी सांगायचं म्हटलं तर यंगस्टर्सला गृहीत धरून हे मी म्हणाल, सुरुवातीच्या काळात जसं मोठं होईपर्यंत आईबाबांवर विश्वास ठेवतात, तसं हातात पैसा यायला लागल्यावर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर किंवा ते जिथं गुंतवणूक करतात त्या ॲडवायझरचं मार्गदर्शन घेऊन योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. बरोबर. कारण का यंग जनरेशनला आज काय होतं, पैसा आला की पहिलं मोबाईल, बाईक, शो ऑफ. परंतु तोच पैसा तुम्ही जर प्रॉपर इन्व्हेस्ट केला, मी म्हणेल पुढे जाऊन युटिलाइज केला, तर तुमचं भविष्य खूप चांगलं, फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या तुम्ही इंडिपेंडंट होतात. बरोबर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्लस पॉईंट आहे. कारण का प्रत्येक गोष्टीला वेळ देणं गरजेचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हटलं, त्यामुळे सुरुवातीचा 2-5-10 वर्षाचा काळ जर निघून गेला तर ती वेल्थ मल्टिप्लाय जी व्हायला पाहिजे ती होत नाही. बरोबर. दुसरं, मी पॅरेंट्सना एक ॲडवाईस करेल, ज्या काही पारंपरिक गुंतवणुकीच्या गोष्टी आहेत, मी असं म्हणत की त्याच्यात गुंतवू नका. बरोबर. परंतु तुम्ही फाइंड आउट करा तुमची नीड काय. एकदा तुमची नीड लक्षात आली, अकॉर्डिंगली त्याचा प्लॅन करा
आणि ते प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणीतरी ॲडवायझरची मदत घ्या. बरोबर. कारण एक्झाम्पल देतो, तुमच्या मुलाला जर शाळेत टाकायचं असेल, लहानपणी ॲडमिशन घ्यायचं असेल, काय करतो आपण, त्या शाळेमध्ये जे शिकलेली विद्यार्थी आहेत त्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटतो. हो हो हो. 4 चौकशा करतो, स्कूल कशी आहे, काय आहे, गरज पडली तर शिक्षकांना जाऊन भेटतो. बरोबर. कारण का, मुलं तुम्हाला प्रिय आहेत, बरोबर. त्यांचं भविष्य तुम्हाला चांगलं घडवायचं आहे. बरोबर. पण तेवढाच प्रिय पैसा पण आहे ना. आहे. बरोबर. आज पैशाने काय होत नाही. हो हो. आई वडील, हो हो, सगळंच होतं. भाऊ बहीण यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, वाद होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ मला इनडायरेक्टली काय म्हणायचं की पैसा तुमच्यासाठी तेवढाच प्रिय आहे जेवढं तुमचं मूल तुम्हाला प्रिय आहे. बरोबर आहे. लोक म्हणतात पैशाने सगळं होत नाही, पण पैशांशिवाय काही होत पण नाही. बरोबर. बरोबर. कोविडमध्ये सगळ्यांना कळून चुकलं, ऑक्सिजन फुकट मिळतो, पण बेडवर गेल्यावर कळलं की त्याला पण पैसे मोजावे. बरोबर आहे. पैसा हा तुमचा मधमाशांचा पोळं असतं. बरोबर. हाय तोपर्यंत सगळे गोळा होतात. तुमच्याकडे जर पैसा नसेल, तुम्ही कितीही चांगले असाल, तुम्हाला कोणीही विचारत नाही विचारणार. बरोबर आहे. दॅट्स द रिझन, लास्ट बट नॉट द लिस्ट मेसेज मला एवढंच द्यायचं आहे सगळ्यांसाठी, तरुण पिढी असो और पॅरेंट्स असोत, योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. पारंपरिक पद्धती खूप बदलल्यात. येस येस येस. तुमचंच उदाहरण घ्या. 10 वर्षापूर्वी तुम्ही पेजर नावाची, 15-20 वर्षापूर्वी पेजर तुम्हाला माहिती होता. त्यानंतर बटनवाला मोबाईल आला. येस. 10 सेकंदासाठी 16 रुपये द्यायला लागायचे. हो हो हो. आज स्मार्टफोन लोक वापरतात. बरोबर आहे. मग जर तुम्ही ॲम्युनिटीज वापरायला, डिजिटल डिव्हाइस वापरायला बदललात, मग गुंतवणुकीला गाणी बदलतो. बरोबर आहे. सेकंड थिंग, गव्हर्नमेंट तुमच्यासाठी फ्री कॅम्पेन चालवतंय. म्युच्युअल फंड सही है, SIP सही है, बरोबर, इन्शुरन्स जरुरी है, त्याचा फायदा घ्या. फायदा घेतलाच पाहिजे. बट योग्य मार्गदर्शन आहे ना. येस. कारण का, स्वतः करायला गेलात तर कधी कधी आपण अडचणीत येऊ शकतो. आणि जे डिजिटल युग आहे, इनडायरेक्टली मी तुम्हाला वॉर्निंगही देऊ शकतो की आज डिजिटल क्राईम्स खूप चालल्यात. खूप. आता AI नंतर तर आपण काहीच सांगू शकत नाही काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पुणे वुमन्स क्लब नेहमीच महिलांच्या आर्थिक स्वास्थ्यावर खूप लक्ष देतो आणि माझं नेहमी म्हणणं असतं की जर का तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करणं स्वतःसाठी हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचे काही प्लॅन्स किंवा काही गोष्टी आज आपल्याला सरांकडून माहिती पडलेल्या आहेत. तुमच्याकडे 1000 रुपये असू दे, 2000 रुपये असू दे, 10,000 रुपये असू दे, तुम्ही स्वतः कमवत असाल नसाल तरी एक बजेट आपल्या हातामध्ये असतं दर महिन्याचं. त्या बजेटमधनं तुम्ही ह्या गुंतवणूक सुरू करू शकता आणि तिथून तुमचं वेल्थ क्रिएशन करू शकता. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतक्या छान पद्धतीने हे सगळं सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.